मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदारांच्या विभागनिहाय आढावा बैठका घेतात आणि यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि त्यानंतर आता पूर्व विदर्भातल्या भाजप आमदारांची बैठक थोड्या वेळामध्ये वर्षा निवासस्थानी आयोजित केलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण या बैठकांमध्ये नेमकं काय मार्गदर्शन करणार याकडे आता लक्ष आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या बरोबर जोडले जात आहेत। ओम, अगदी शेवटचे 2 दिवस आता अधिवेशनाचे बाकी आहेत। आज कॅबिनेटची बैठक आहे, निश्चित बैठकीकडे लक्ष आहे आणि त्याचबरोबर भाजपच्या सुद्धा बैठकांचं सत्र सुरू आहे। काय नेमके तपशील आहेत? अनुपमा, खरं तर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा हा शेवटचा दुसरा दिवस असेल। उद्या अधिवेशन समाप्त होईल, त्यानंतर खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जी काही तयारी आहे त्याला सुरुवात होईल। या शेवटच्या 2 दिवसांमध्ये विरोधी पक्षाकडनं जो अंतिम आठवड्याचा प्रस्ताव ठेवला जाईल त्यावर सातत्यानं चर्चा होईल। त्यासोबतच आज राज्य मंत्रिमंडळाची 4 वाजता विधान भवनामध्ये महत्त्वाची बैठक सुद्धा बोलवण्यात आली आहे। खरं तर अधिवेशन संपण्याच्या आधी ही अशा प्रकारची बैठक जी आहे ती बोलवली जाते। यामध्ये नेमके कुठले निर्णय घेतले जातात हे सुद्धा पाहावं लागणार आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारसमोर अनेक महत्त्वाचे मुद्दे आले होते। त्या दृष्टिकोनातून सरकारकडनं काही निर्णय घेतला जातो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। तिसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भाजपकडनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे, हे आता स्पष्ट झालंय। मुख्यमंत्र्यांनी स्वतः या संदर्भात लक्ष घातले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या विभागनिहाय आमदारांच्या बैठका होत आहेत। आज पूर्व विदर्भातील आमदारांची सकाळी बैठक सुरू आहे, ती काही वेळामध्ये संपेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री विधान भवनात दाखल होतील। त्यासोबतच रात्री पश्चिम विदर्भातील आमदारांची सुद्धा बैठक वर्षा निवासस्थानी 8 वाजता बोलवण्यात आली आहे। त्या बैठकीमध्ये सुद्धा आमदारांच्या समस्या असतील किंवा स्थानिक पातळीवरती पक्षाची स्थिती असेल किंवा एकंदर महायुती म्हणून निवडणूक लढवण्यासाठीची जी काही सध्याची राजकीय अवस्था आहे या सगळ्या संदर्भात चर्चा होईल असं कळतंय। मुख्यमंत्र्यांनी आमदारांना ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचं सुद्धा पालन कशा पद्धतीने होतंय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोर मुद्दे जे आहेत ते अधिवेशनाच्या पूर्वी आमदारांना देण्यात आले होते त्याची पूर्तता झाली आहे का याची सुद्धा जी काही चाचपणी आहे ती मुख्यमंत्र्यांकडून केली जाते। आणि विभागनिहाय बैठकांमध्ये पक्षाच्या स्थितीसोबतच आपण जर ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जर एका हाती लढली किंवा स्वतंत्र लढली तर कशा पद्धतीने याचे पडसाद उमटू शकतात, त्याचे भविष्यातले रिफ्लेक्सेस काय येऊ शकतात, या सगळ्या विषयांची चाचपणी या बैठकांमधनं केली जाते। त्यामुळे भाजप एका बाजूला जरी सरकारमध्ये असलं तरी दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला भाजप स्वतंत्र पद्धतीने तयारीला लागला हे स्पष्ट झाले। आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा मुद्दा, मुख्यमंत्री राज्याचा दौरा करणार आहेत, प्रदेशाध्यक्ष सुद्धा त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला दौरा करतील। त्यामुळे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती आमदारांच्या बैठका महत्त्वाच्या मानल्या जातात। निश्चितच जरूर या सर्व बैठकांवर आणि अधिवेशनातल्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। ओम, वेळोवेळी आपण चर्चा करूया। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।